शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे द्वारका चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली। शिवसेनेचे प्रवक्ते अल्ताफ शेख, वाहतूक शाखेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजीम सय्यद, देवानंद बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघाली। तत्पूर्वी अल्ताफ शेख यांनी राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा मानस व्यक्त केला। 94 आणि 24 तुम्ही त्या आकड्यावर बघा, नक्कीच पुन्हा आमची सत्ता येणार आहे। आणि या जनमताच्या कौलावर मी माझ्या मनातलं सांगत नाही, जनमताचा कौल जो सगळे पेपर आणि मीडिया देते त्याच्यावरून सिद्ध होतंय का पुन्हा एकदा सत्ता येणार 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 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार। 23 जागा शिवसेना 23 जागावर नक्कीच त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बोलू नये, कोणावर टीका करतो असं होईल, पण मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। माझं मत आहे त्यांनी त्यांचं ते वचन पूर्ण करावं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकला येत असल्यानं या पावनभूमीतून शिवसेना पुन्हा उसळी घेईल असा आशावाद अजीम सय्यद यांनी व्यक्त केला। सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे खरं वारसदार आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाशिक पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि अयोध्येमध्ये त्यांचं राम मंदिरचं भूमिपूजन आहे। आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते नाशिक काळाराम मंदिरमध्ये त्यांच्या महाआरती संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी आज आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने एक मोठी भव्य रॅली द्वारका इथून काढलेली आहे। आम्ही काळाराम मंदिरपाशी आम्ही उद्धव साहेबांच्या आरतीसाठी चाललेलो आहे। या रॅलीत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महिलाही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या। सिकंदर पठाण, दिशा न्यूज, नाशिक।